नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी खेमराज चामोर्शीकर तुमचं सर्वांचं टेक्स्टबुक सुपर कोचिंग मध्ये स्वागत करतोय. आपण जेव्हापासून वॉर सुरू झालंय तर मेन जो प्रॉब्लेम आहे, जी टंचाई आहे, ती एक तर गॅसची आणि पेट्रोल डिझेलची ही होऊ शकते. त्याचे रेट्स वाढू शकतात. ही शक्यता आहे, दाट शक्यता आहे. इव्हन गॅसच्या केसमध्ये आपण हे पण पाहिलं की रेट वाढलेले आहेत. जे गॅस सिलेंडर मिळणार ना, त्यासाठी दिवस सुद्धा काहीतरी वाढवण्यात आले. करेक्ट. आणि आता आपण एक नवीनच इथं प्रॉब्लेम पाहायला मिळत आहे की गव्हर्नमेंट फोकस करत आहे की जर तुमच्याकडे एलपीजी सिलेंडर आहे आणि तुमच्या एरियामध्ये जर पीएनजी सुद्धा कनेक्शन जर मिळत आहे, पीएनजी म्हणजे पाईप नॅचरल गॅस, म्हणजे पाईपद्वारे काय तर जसं नळाने पाणी येतो त्या पद्धतीने काहीतरी गॅस येणार. तर पाईप नॅचरल गॅसचं जर कनेक्शन असेल तुमच्या एरियामध्ये, तर तो तुम्हाला घ्यायला पाहिजे. इव्हन जे पुरवठा मंत्री आहेत छगन भुजबळ यांनी हे म्हटलंय की जर तुमच्या एरियामध्ये पीएनजी आहे तर लवकरात लवकर कनेक्शन घ्या. अदरवाईज पुढच्या 3 महिन्यामध्ये एलपीजीचा सिलेंडर सप्लाय आहे ना, तो बंद होऊ शकतो म्हणून. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहे, यांनी पण हेच म्हटलंय की जर आपण सगळ्या महानगरपालिका आहेत त्यामध्ये जर पीएनजी द्वारे जर गॅस जर पुरवठा केला, तर अशी परिस्थिती पुढे जर आली तर ती आपल्याला सहज हाताळता येईल. त्यामुळे ही परिस्थिती फार बिकट तर आहेच. आणि या आधी कदाचित आपण असं म्हणता येईल की नेमकी अशी परिस्थिती आलेली नव्हती. त्यामुळे या परिस्थिती आपल्याला काहीतरी बरंच काही शिकवून गेलंय की, आणि हीच परिस्थिती आहे किंवा इथूनच आपल्याला पुढे येणाऱ्या अशा परिस्थितीसाठी तयारी करायची आहे. करेक्ट. आणि म्हणूनच गव्हर्नमेंट आता एलपीजी सोडून पीएनजीवर फोकस करत आहे. आज मुद्दा समजून घेऊ की नेमका की या दोघांमध्ये नेमका फरक आहे काय, आणि का गव्हर्नमेंट फोकस करत आहे, का आपल्याला एलपीजी वरून पीएनजीवर शिफ्ट व्हायला पाहिजे. करेक्ट. चला, माझा नंबर मी इथे दिलेला आहे. तुम्हाला कोणते क्वेरीज आहेत तर यावर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करता येईल. मग ते क्वेरीज एमपीएससी रिलेटेड असू द्या किंवा युपीएससी रिलेटेड, डायरेक्ट माझ्या या नंबरला कॉन्टॅक्ट करता येईल. कॉल करा. व्हॉट्सअपला सुद्धा सेम नंबर आहे. मी सायन्स हा सब्जेक्ट शिकवतोय, तर सायन्स साठी एक व्हॉट्सअप ग्रुप सुद्धा तयार केलाय. तो जॉईन करायचा आहे किंवा बॅच जॉईन करायची आहे, डायरेक्ट माझ्या नंबरला कॉन्टॅक्ट करायचे. यांचा जरी तुमच्याकडे सिलेबस नसेल, मला मेसेज टाका, मी तुम्हाला सिलेबस सुद्धा शेअर करतो. सोबत इथं मी माझा टेलिग्राम चॅनल दिले, ज्यावर माझ्या सर्व सेशनचे अपडेट्स आहेत, पीडीएफ आहेत, सर्व तुम्हाला मिळतील. सोबत इंस्टाग्राम आहे, ज्यावर सुद्धा मी रेग्युलर कंटेंट आहे तो शेअर करत असतो. आणि या ठिकाणी तुम्हाला एक लिंक मिळेल. इंस्टाग्रामला जर तुम्ही गेले तर त्या लिंकवर जर क्लिक केलं तर तुम्हाला माझी या प्रकारचे जे व्हिडिओज आहेत ते सर्व मी तुम्हाला शेअर, तिथं तुम्हाला ऍक्सेस करता येईल. करेक्ट. चला पुढे वळूया आपण. आता बघा की मुद्दा हा जर समजून घ्यायचा आहे आपल्याला, तर सर्वात आधी आपल्याला या दोघांमधला ना फरक आहे तो समजून घ्यावा लागेल. बघा फरक आहे काय, एलपीजी आणि पीएनजी मध्ये नेमका फरक आहे काय. सर्वात आधी जो एलपीजी, मोस्ट ऑफ द म्हणतोय की तुमच्या घरी एलपीजी असेल म्हणून, म्हणजे आणि काही शहरांमध्ये ना पीएनजीचा सुद्धा सप्लाय आहे. पाईप नॅचरल गॅस आहे, त्याद्वारे सुद्धा पाईपद्वारे सुद्धा काय तर गॅस आहे तो पाठवला जातो. लॉंग फॉर्म सर्वात आधी लक्षात ठेवा, लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस आणि हाय पाईप नॅचरल गॅस. इथं मुख्यतः हे शब्द मुख्यतः सर्वात जास्त इम्पॉर्टंट आहे. इथं पेट्रोलियम म्हणजेच काय की पेट्रोलियम जे पदार्थ आहेत, पेट्रोल डिझेल किंवा ज्याला आपण क्रूड ऑइल म्हणतो ना, त्यापासून तयार केल्या जाणार. आणि हा आहे काय तर हा आहे नॅचरल गॅस. हा आहे काय तर नॅचरल गॅस. आता बघा की कंपोजिशन काय आहे, हे प्रिलियम साठी इम्पॉर्टंट आहे की एलपीजी मध्ये म्हणजे आपल्या घरी जो सिलेंडर येतोय त्यामध्ये मुख्यतः कंपोजिशन आहे प्रोपेन आणि ब्युटेन. तर इथं मुख्यतः कंपोजिशन आहे काय तर मिथेन. हा आहे काय तर लिक्विफाईड. लिक्विफाईड का, कारण हा सिलेंडर मध्ये अंडर हाय प्रेशर भरलेला असतो आणि हाय प्रेशर प्रेशर जर दिला तर गॅसचा रूपांतर लिक्विड मध्ये होतो आणि म्हणून याला लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस म्हणतात. अंडर हाय प्रेशर आहे. पण हा कसा आहे, हा तर पीएनजी आहे, हा लो प्रेशर आहे, म्हणजे हा गॅसच्या स्वरूपातच काय तर आपल्या घरापर्यंत पाईपने येणार आहे. फॉर्म कसा आहे, लिक्विड आहे अंडर प्रेशर, आणि हा कसा आहे तर गॅसेस फॉर्म मध्ये आता सांगितलं. सोर्सेस काय आहे, ऑलरेडी सांगितलं मी की पेट्रोलियम आहे, त्यामुळे क्रूड ऑइल हा मुख्यतः याचा सोर्स असणार आहे. त्याला रिफाईन करून काय तर आपल्याला हा गॅस मिळतो. पीएनजी कुठून मिळतो, नॅचरल गॅसचे जे फील्ड्स आहेत, एलएनजी आपण जो इम्पोर्ट करतो इतर देशांकडून, त्यातून काय तर आपल्याला पीएनजी मिळत आहे. सप्लाय कसा केला जातो तर सिलेंडरमध्ये, सिलेंडर भरून, आधी सिलेंडर भरून आहे तो सप्लाय केला जातो. त्यासाठी आपल्याला प्रीपेड म्हणजे आधी पैसे भरावे लागतात आणि मग सिलेंडर येतो. पण पीएनजी मध्ये कसं आहे, जसं इलेक्ट्रिसिटीचं काय आहे की आधी वापरल्यानंतर मग बिल येतो ना, पोस्टपेड आहे, वापर झाल्यानंतर भरावा लागतो, तसंच आहे. किंवा जर तुम्ही नळाचं कनेक्शन असेल तर नळाला सुद्धा काहीतरी मीटर असतात. काही ठिकाणी असेल, काही एरियामध्ये असेल, काहींमध्ये नसेल. तर नळाला सुद्धा काय तर जेवढं आपण पाणी वापरलंय त्या महिन्यामध्ये तेवढा काय तर त्याचा बिल आहे तर आपल्याला भरावं लागेल. सेम पीएनजीचा पण आहे. इथं आहे काय तर हा पोस्टपेड आहे, नेटवर्क विथ काय तर मीटर, म्हणजे मीटर लावलेला असेल, तो मीटर किती फिरलाय, किती आपण वापर केला त्यानुसार मग बिल येणार. पोस्टपेड आहे. स्टोरेज, यस, हा तर सिलेंडर मध्ये स्टोअर केला जातो. पण हा स्टोअर केला जातोय का, नाही.
नो होम स्टोरेज रिक्वायर्ड, याला स्टोअर करण्याची गरज नाही आहे. बस असं इमॅजिन करा की हा आहे ना, हा जसा पाईपने येतोय ना पाणी, बस सिमिलर तोच आहे. कॅलरिफिक व्हॅल्यू लक्षात ठेवा की पीएनजी पेक्षा याची कॅलरिफिक व्हॅल्यू कशी आहे, तर ही जास्त आहे. त्यामुळे कमी क्वांटिटीमध्ये जास्त हीट जनरेट करेल, जास्त उष्णता जनरेट करेल. पीएनजी मध्ये लोअर कॅलरिफिक व्हॅल्यू आहे, म्हणजे कंपॅरेटिव्हली यापेक्षा याचा वापर जास्त करावा लागेल. ठीक आहे. नेक्स्ट आहे काय, सेफ्टी बिहेवियर हेवियर दॅन एअर. बघा, जर लीक जर झालं तर होणार काय, की हा आहे ना हवेपेक्षा ना हेवी आहे. आता हवेपेक्षा कोणता, एलपीजी म्हणजे गॅस मधून, सिलेंडर मधून जो निघतोय, आता तो जर हवेपेक्षा जर हेवी आहे आणि लीक जर झाला तर तो काय होणार, तर तो खालीच सेटल होईल. हवा तर वर राहील का, कारण जड आहे म्हणून. त्यामुळे प्रॉब्लेम आहे इथं काय, तर जर हा जर लीक झाला तर का, कारण तो खालीच आहे. वर जर गेला तर काही प्रॉब्लेम नाही ना, का, कारण तो सगळीकडे डिस्पर्स होईल. बरोबर. जसा पीएनजी आहे, पीएनजी जर लीक जर झाला तर तो तर काय, तर लाईट आहे, हलका आहे हवेपेक्षा, त्यामुळे हवेत काय तर तो वर जाणार. त्यामुळे यापेक्षा हा जास्त धोकादायक आहे असं आपल्याला म्हणता येईल. नेक्स्ट, पोर्टेबिलिटी ऑब्विस आहे, सिलेंडर मध्ये आहे त्यामुळे पोर्टेबल, इकडून तिकडे नेता येतं. पोर्टेबल अँड मुव्हेबल आहे, रिक्वायर्स बुकिंग अँड रिफिलिंग. करेक्ट. हे कसं आहे, हा फिक्स आहे आणि काय तर कंटिन्युअस सप्लाय करावा लागतो. हाऊ इट इज प्राइस, याची प्राइस कशी डिसाईड होते, म्हणजे एक सिलेंडरची प्राइस कुठून डिसाईड होणार, किंवा आता रेट वाढवले तर का वाढवले, कारण डिपेंड करतं की जे इंटरनॅशनल मार्केट आहे त्यामध्ये क्रूड ऑइलचे प्राइसेस कसे आहेत, ते वाढलेत कमी झाले, त्यावर डिपेंड करणार आहे. ऑब्विस आहे ग्लोबल क्रूड ऑइल. पण हा जो पीएनजी आहे, हा कुठं लिंक आहे, हा नॅचरल गॅस प्राइसची लिंक आहे. म्हणजे एकतर काय की नॅचरल गॅस येतो कुठून, आणि तोच मुद्दा आहे बरं का पुढचा, की का गव्हर्नमेंट एलपीजी सोडून आता पीएनजी वर जास्त भर देत आहे. आपल्याला हाच मुद्दा समजून घ्यायचा आहे ना. तर मग अशा वेळेस हा नॅचरल गॅस येतो कुठून, एकतर आपण इम्पोर्ट करतोय, आणि काही जे फ्रेंडली कंट्रीज आहेत जसा कतार आहे त्यासोबत आपला एक लॉंग टर्म साठी काही कॉन्ट्रॅक्ट झालेले आहेत, तिथून मुख्यतः येत आहे. आणि दुसरं काय, तर भारतात सुद्धा याचं प्रोडक्शन होत आहे. ठीक आहे. त्यामुळे हा कम्प्लिटली क्रूड ऑइलची किंवा इंटरनॅशनल मार्केटची लिंक आहे असं आपल्याला म्हणता येणार नाही. हा मुद्दा समजून घ्या, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. करेक्ट. नेक्स्ट, एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट काय आहे. एलपीजी जो आहे तो क्लीनर दॅन मेनी फ्युल्स बट हायर एमिशन दॅन पीएनजी. आता दोघांमध्ये बघा, शेवटी गॅस आहेत आणि दोघांमधून मध्येही एमिशन आहे ना, जो प्रदूषण होतोय तो कमीच आहे. इथूनही होत नाही तेवढं आणि तिथूनही होत नाही, पण यापेक्षा हा जास्त प्रदूषण करतो. पीएनजी तेवढं नाही करत, हा क्लीनर आहे, हा लक्षात ठेवा. कोणता जास्त क्लीन आहे, तर पीएनजी आहे. इथून प्रदूषण कमी होईल, इथून कमी जास्त होणार. याचा मुख्यतः यूज, एलपीजीचा मुख्य यूज कुठं होतो, तर एक तर घरांमध्ये होतो, त्यानंतर रुरल किचन मध्ये होतं, आणि त्यासोबत काय तर काही कमर्शियल म्हणजे काही इंडस्ट्री लेवलवर सुद्धा त्याचा यूज होतो. तर पीएनजीचा यूज आहे ना, हा मुख्यतः अर्बन होम्स, अजूनपर्यंत रुरल एरियामध्ये तर पोहोचलेला नाही, आणि इव्हन सर्व शहरांमध्ये अजूनपर्यंत पाईपने गॅस पोहोचत नाहीये. इंडस्ट्री आणि व्हेकल मध्ये सुद्धा काय तर त्याचा वापर होतोय. करेक्ट. आय होप की क्लिअर झालं असेल. आता आपण आपल्या मुद्द्यावर येऊ. तो मुद्दा म्हणजेच काय, की गव्हर्नमेंट का असं फोकस करत आहे. सर्वात आधी हे समजून घ्या की यांचं प्रोडक्शन कुठून होत आहे. तुम्हाला एक आयडिया तर आलेली आहेच ऑलरेडी. करेक्ट ना. हा, एक आयडिया तर तुम्हाला आलेली आहेच की नेमकं त्यांचं प्रोडक्शन कुठून होत आहे, है ना. तो कुठून येत आहे, त्याची प्राइस कुठून सेट होत आहे, याची आयडिया आली आहे. त्यामुळे एलपीजी वर जास्त परिणाम का होतोय, कारण भारत मोठ्या प्रमाणावर एलपीजी मध्य पूर्वेतून आयात करतोय, मिडल ईस्ट मधून इम्पोर्ट करतोय, आणि आता झालं काय, इम्पोर्ट हॉर्मुज, स्टेट ऑफ हॉर्मुज आहे तो बंद आहे. त्यामुळे जो सप्लाय होतोय, कारण स्टेट ऑफ हॉर्मुज मध्ये अख्ख्या जगाचा जवळपास 20% सप्लाय आहे ना तिथून होतोय, क्रूड ऑइलचा, पेट्रोलियमचा. त्यामुळे ऑब्विस आहे की स्टेट ऑफ हॉर्मुज जर बंद झालं तर हा प्रॉब्लेम होईलच म्हणून. त्यामुळे तो बंद आहे किंवा धोक्यात आहे, त्यामुळे शिपिंग बाधित झाले, त्यामुळे जो सप्लाय यायला पाहिजे ना तो सप्लाय येत नाही आहे. ठीक आहे. आता कदाचित इराण सोबत भारताची चांगली मैत्री जरी असेल, इराणने थोडं सप्लाय जरी दिला असेल किंवा काही शिप आले जरी असतील, तरी पण ही थोडं अनसर्टेनिटी आहे आता सध्या. त्यामुळे काय होणार की पुरवठा कमी होईल आणि किंमत काय तर वाढण्याची शक्यता आहे. आता याला जर आपण पीएनजी सोबत जर कम्पेअर केलं तर पीएनजी काय आहे, पीएनजी कसा आहे, तर पीएनजी आहे काय तर स्थिर आहे. का स्थिर आहे, तर पीएनजी साठी वापरले जाणारे नैसर्गिक वायू कुठून येतोय, ऑलरेडी मगाशी सांगितलंय. एक आहे देशांतर्गत काही ठिकाणी उत्पादन होतं. नक्की चॅटबॉक्स मध्ये टाका की हे उत्पादन कोणत्या एरियामध्ये होत आहे भारताच्या. ठीक आहे, कारण दिस इज व्हेरी हॉट टॉपिक. पूर्व परीक्षेमध्ये या प्रकारचे प्रश्न नक्की विचारले जाऊ शकतात. ठीक आहे. नेक्स्ट, एलएनजी हा दीर्घकालीन करारातून, जसं मगाशी सांगितलं की मुख्यतः जसा कतार आहे, कतार सोबत काय तर लॉंग टर्म साठी काही वर्षांसाठीचा कॉन्ट्रॅक्ट आहे, त्यामुळे कतार आहे तो तर सप्लाय तर देत राहणार आहे.
एलएनजी पुरवठा हा आधीच कॉन्ट्रॅक्ट झालाय, जसं कतार सोबत आहे, आणि काही प्रमाणात हॉर्मुजला, स्ट्रेट ऑफ हॉर्मुजला बायपास करून सुद्धा आपण इतर रूटने सुद्धा तो आणू शकतो. त्यामुळे कम्पेअर जर केलं आपण, तर एलपीजी पेक्षा पीएनजी वर तेवढा फरक आहे, परिणाम आहे, तो होणार नाही. हा आपल्याला थोडासा स्थिर पाहायला मिळतोय. बघा की कदाचित आता परिस्थिती थोडी बिकट असेल, पण विचार करा की बघा हा जो युद्ध आहे ना अमेरिका आणि इराणचा, हा प्रॅक्टिकली जर विचार केलं, हा कधी संपणार नाहीये बरं का. म्हणजे इथून अजून 20, 30, 40 वर्ष तरी नाही. मी असं का म्हणतोय, म्हणजे ऍक्च्युली वॉर नाही, ही जी दुश्मनी आहे त्याबद्दल बोलतोय मी. हा वॉर कदाचित थांबून जाईल, पण ही जी दुश्मनी आहे ना, ही अशीच काही ना काही राहणार आहे. एवढे दिवस झाले इराण काही मागे तर हटत नाहीये, इराण फुल्ली प्रिपेअर्ड आहे, बरोबर. त्यामुळे कदाचित कोणीतरी मध्यस्थी करेल आणि वॉर थांबेल, युद्ध थांबेलही, पण ही जी दुश्मनी आहे ही अशीच राहणार आहे. आणि दुश्मनी जर अशीच जर राहिली, तर युद्ध परत भडकण्याची शक्यता तर असतेच. आणि म्हणून असं म्हटलं जातं की हा युद्ध आहे ना, हा कधी थांबणार नाहीये म्हणून. हा स्ट्रक्चरल प्रॉब्लेम आहे. द हिंदूमध्ये काल परवाच काहीतरी एक आर्टिकल आलं, त्यामध्ये लिहिलं होतं की हा युद्ध कधी का थांबणार नाही, कारण स्ट्रक्चरल प्रॉब्लेम, जोपर्यंत स्ट्रक्चर बदलणार नाही ना तोपर्यंत असंच राहील. आता तो वेगळा मुद्दा आहे, आपण तो नंतर कधीतरी डिस्कस करू. पण लक्षात घ्या की हा असाच जर प्रॉब्लेम जर राहिला आणि मिडल ईस्टमध्ये असेच जर प्रॉब्लेम जर होत राहिले, तर होणार काय की आपल्याला लवकरात लवकर एलपीजी वरून पीएनजी वर शिफ्ट झालेलं बरं आहे. आणि हे आपल्याला या परिस्थितीने शिकवून दिलंय. करेक्ट. कदाचित आता थोडी बिकट परिस्थिती असेल, पण पुढे जर अशी जर परिस्थिती आली, तर त्यावेळेस आपण स्टेबल असायला पाहिजे. आणि म्हणूनच गव्हर्नमेंट आता एलपीजीला रिप्लेस करून पीएनजी वर जास्तीत जास्त भर देत आहे. आताही मी बघतो, म्हणजे नागपूर एक महानगरपालिका आहे, महाराष्ट्रामध्ये बऱ्यापैकी मोठी महानगरपालिका आहे, पण नागपूरमध्ये सुद्धा पीएनजी नाहीये. पुण्यासारख्या ठिकाणी पीएनजी आहे. म्हणजे अजूनही जर पाहिलं तर पीएनजी आहे ना, हा शहरांमध्ये पण नाहीये. त्यामुळे कदाचित असं होईल की या काही महिन्यांमध्ये गव्हर्नमेंट आहे जास्तीत जास्त महानगरपालिकांमध्ये पीएनजी कनेक्शन आहे ते वाढवण्याचा प्रयत्न करेल. हाय चान्सेस आहे. करेक्ट. चला पुढे वळू. त्यामुळे होणार काय की पीएनजी सप्लाय आहे हा तात्काळ काय तर डिस्टर्ब होणार, सॉरी डिस्टर्ब होणार नाही का, कारण पीएनजी आहे, एलपीजी नाही. त्यामुळे किमती काय तर तुलनेने काय तर स्टेबल राहतात. आय होप की हा एक मुद्दा क्लिअर झाला असेल. आता तुम्हाला हा मुद्दा जर क्लिअर झाला असेल, तर नक्की हे कळेल की इथून पुढे काय पॉलिसी चेंजेस आपल्याला करता येईल. त्यामुळे जर अशी जर परिस्थिती आली, तर आपल्याला इझिली हँडल करता येईल. एक आहे काय की आपल्याला जसं पेट्रोलचे, डिझेलचे जसे आपण स्ट्रॅटेजिक रिझर्व्ह बनवून ठेवलेत, कारण आपण हायली डिपेंडंट आहोत, तसेच रिझर्व्ह आहेत हे आपल्याला एलपीजी साठी बनवून ठेवता येईल. करेक्ट. हे एक कंडिशन आहे. दुसरं आहे काय की आता पण आपण डिस्कस केलं आणि गव्हर्नमेंट त्यावरच जास्त फोकस करत आहे की एलपीजी सोडा आणि पीएनजी कडे जा, आणि जो पाईप इन्फ्रास्ट्रक्चर आहे तो वाढवा. त्यामुळे पुढच्या काही महिन्यांमध्ये किंवा या एका वर्षामध्ये हाय चान्सेस आहेत की महानगरपालिकांमध्ये जे पाईपचा इन्फ्रास्ट्रक्चर आहे तो क्रिएट करण्यात येईल. नेक्स्ट, रिन्युएबल एनर्जीवर फोकस करायचे. मला वाटते की दिस इज द बेस्ट ऑप्शन. दिस इज द बेस्ट. का, कारण अरे आपण तर ट्रॉपिकल रिजन मध्ये येतो, सनलाईट आहे खूप जास्त आहे भारतामध्ये. मग अशा वेळेस त्या तेवढ्या सनलाईटचा जी सोलर एनर्जीचा आपण वापरच करत नाही आहोत, आणि तो पण आहे काय रिन्युएबल एनर्जी सोर्स आहे. आणि हे सर्वात जास्त इम्पॉर्टंट आहे. जर तुम्ही राज्यसेवा आणि युपीएससी साठी जर तयारी करत असणार, तर हा हॉट टॉपिक आहे. हॉट टॉपिक आहे. एनर्जी जर म्हटलं तर आता सर्वात जास्त फोकस फक्त भारताचाच नाही तर इतर देशांसुद्धा रिन्युएबल एनर्जीवरच आहे. दुसरा आहे काय की आपल्याला जो इम्पोर्ट आहे ना, सोर्सेस आहे ते डायव्हर्सिफाय करता येईल. म्हणजे आता जसं जास्तीत जास्त जर आपण लेट्स से की इराणकडून जर इम्पोर्ट करत असणार, पण जास्त जर डिपेंडेंट असेल, तर आपल्याला इतर पण पर्यायानं तो शोधून ठेवावं लागणार आहे. म्हणजे जर त्यांसोबत जर काही प्रॉब्लेम जर झालं, तर इतरकडून आपल्याला जो सप्लाय आहे ना तो मिळत राहणार. आय होप की हा मुद्दा आहे ना तो तुमचा क्लिअर झाला असेल. मुख्यतः यासाठी आपण लक्षात ठेवा की आधीनं एलपीजी काय पीएनजी काय तो जो भाग आहे ना तो समजून घेतला, ज्यामुळे काय झालं की आपल्याला हा मुद्दा समजायला इझी जातो. त्यामुळे पूर्व परीक्षा दृष्टीने तो तर इम्पॉर्टंट आहेच. कोणता, की एलपीजी आणि पीएनजी मध्ये नेमका फरक आहे काय. चला, बाकी काही डाऊट असेल तर माझा नंबर मी ऑलरेडी शेअर केलेला आहे. जसं म्हटलं की तुमच्याकडे सिलेबस जरी नाही ना तरी पण मला कॉन्टॅक्ट करा. बॅच आहे आपल्याकडे स्वराज्य, ज्यामध्ये आपण एनसीआरटी पासून सुरू करू आणि आन्सर रायटिंग पर्यंत सर्व इथं कव्हर होईल. मेंटॉसची प्रोग्राम सुद्धा इथं तुम्हाला मिळेल. 18 बुक्स हे तुम्हाला घरपोच तुमच्या ऍड्रेसवर येतील आणि पीडीएफ स्वरूपात तुम्हाला क्लास नोट सुद्धा मिळेल. मेंटॉरशिप प्रोग्राम तर आहे आणि प्रत्येक सब्जेक्टसाठी आपल्याकडे डेडिकेटेड फॅकल्टी आहे, एक्सपर्ट फॅकल्टी आहे, ज्यांना
प्रत्येकांना 8 ते 9 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. नेक्स्ट आहे काय तर टेस्ट सिरीज आहे, मॉक टेस्ट आहे. ह्या सर्व बाबी इथं होतीलच. आपले सर्व क्लासेस हे लाईव्ह प्लस अनलिमिटेड रेकॉर्डेड होतात. सर्व क्लासेस म्हणतोय मी. तुम्हाला इथं कोणतंही बंधन नाही. आणि विशेष म्हणजे स्वराज्य बॅच आहे ही लाईफ टाईम साठी तुम्हाला मिळेल. आणि आता ना एक विशेष डिस्काउंट आहे, मंथ एंड ऑफर आहे, फायनल काउंटडाऊन आपलं ऑफर सुरू आहे. यामध्ये जेवढी फीज तुम्हाला आता कमी मिळत आहे तेवढी फीज यानंतर कमी झालेली पाहायला मिळणार नाहीये. सो दिस इज द बेस्ट चान्स. पण लक्षात ठेवा की आज 29 तारीख म्हणजे मी ज्यावेळेस रेकॉर्ड करतोय त्यानंतर आहे 30 येणार आणि 31 येणार आणि त्यानंतर ही ऑफर राहणार नाहीये. जर बजेटचा प्रॉब्लेम असेल तर ऑलरेडी तुम्हाला आताच सांगतो मी की इन्स्टॉलमेंटचा सुद्धा आपल्याकडे पर्याय आहे, विच इज नो कॉस्ट ईएमआय. ठीक आहे, तुम्हाला काही एक्स्ट्रा नाही द्यावं लागेल, फक्त इन्स्टॉलमेंट मध्ये सुद्धा बॅच आहे ती परचेस करता येईल. डाऊन पेमेंट करा, पण लवकरात लवकर ऍडमिशन घ्या. ऑफर आहे आणि तसंही परीक्षेला जर सुरुवात करायची आहे तर मी तरी तुम्हाला सांगणार की लवकरात लवकर सुरू करा. कारण दोन, एक आहे काय की विद्यार्थ्यांना ही परीक्षा काय आहे, हे परीक्षेसाठी काय रिक्वायर्ड आहे हे समजायलाच बराच वेळ जातो. विद्यार्थी फक्त पुस्तकच वाचतात, त्यांनी होत नाही. दुसरं आहे काय की आपला सिलेबस मोठा आहे आणि अँबिग्युअस पण आहे. त्यामुळे तेवढा कव्हर करायला आणि त्यातलाही स्ट्रॅटेजिकली बाहेर काढायला की कोणता जास्त इम्पॉर्टंट आहे यासाठी पण वेळ लागतो. क्लासमध्ये नक्कीच होणार आहे, पण ते तुम्हाला सुद्धा शिकायचंय तरच रिझल्ट येईल. तर हे लक्षात ठेवा आणि म्हणून लवकरात लवकर बॅच जॉईन केलेली बरी आहे. नेक्स्ट आहे काय की जर तुम्ही ही ही बॅच लक्षात ठेवा, जे तुम्हाला स्वराज्य बॅच सांगितलं ना मी, ही बॅच तुम्हाला आता लाईफ टाईम साठी सुद्धा मिळत आहे. 18 महिन्यासाठी आधी व्हॅलिडिटी होती, पण आता ते तुम्हाला विथ डिस्काउंट आणि विथ लाईफ टाईम म्हणजे तुमचं सिलेक्शन होत तुम्हाला बॅच मिळत आहे. ग्रुप बी ग्रुप सी त्यासोबत जर मिळताय घेताय तुम्ही, सोबत जर घेताय राज्यसेवा आणि ग्रुप बी ग्रुप सी, तर अजून तुम्हाला दोन्ही कंबाईन करा, अजून रेट आहे ते कमी करून ऍडिशन करून ते तुम्हाला स्वस्तात मिळेल. करेक्ट. ही ऑफर लक्षात ठेवा 31 पर्यंतच आहे. सोबत मेन्सची तयारी करत असणार तर हा टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करायचा आहे, राज्यसेवा मेन्स गुरुकुल. आणि या वर्षी 2025च्या मेन्सला जर तुम्ही असणार तर गुरुकुल प्रोग्राम नक्की जॉईन करा. कारण यामध्येच तुम्हाला एक प्रॉपर प्रॅक्टिस, अजूनही वेळ गेलेली नाहीये कारण प्रत्येक पेपरच्या मध्ये गॅप आहे. आणि गॅप असल्यामुळे त्या प्रत्येक पेपरची एक चांगली तयारी, डेडिकेटेड हाय हॉट टॉपिक जे आहेत ना ते तयार करून तुम्हाला परीक्षेला जाता येईल. त्याचे आन्सर इव्हॅल्युएट सुद्धा तुम्हाला करून मिळेलच. तर आणि जर तुमचं सिलेक्शन होत आहे तर 1 लाखाचं रिवॉर्ड सुद्धा इथं आहे. यासोबत आपल्याकडे ग्रुप बी ग्रुप सी ची बॅच आपण आत्ताच 2-3 दिवसाआधी लॉन्च केलेली आहे. लवकरच ही बॅच सुरू होईल, त्यामुळे सुरुवातीपासून बॅच जर करायची आहे तर नक्की ग्रुप बी ग्रुप सी ची बॅच जॉईन करा. ऑलरेडी सांगितलं आपले की सगळे क्लासेस लाईव्ह होतात आणि अनलिमिटेड रेकॉर्डेड सेशन्स पाहता येईल. कोणतेही बंधन नाही. तुम्ही जॉबला आहात, तुम्ही कॉलेज स्टुडंट आहात, वेळ मॅनेज होत नाहीये, रेकॉर्डेड सेशन पहा. किती वेळा पाहायचंय तुम्हाला, जेवढ्या वेळा रिवाइज करायची तेवढ्या वेळाच करा, जोपर्यंत तुमचे त्या बॅचचा सबस्क्रिप्शन आहे तोपर्यंत. करेक्ट. नेक्स्ट, बाकी फीचर्स वगैरे सर्व दिले. इथं पण आपल्याकडे प्रत्येक विषयासाठी डेडिकेटेड फॅकल्टी टीम आहे. विशेष म्हणजे लक्षात ठेवा की मेन्स मध्ये मराठी आणि इंग्लिश हे 2 विषय सर्वात जास्त इम्पॉर्टंट आहे. त्यासाठी पण आपल्याकडे इंग्लिशसाठी रुचिता मॅम आणि मराठीसाठी उमेश सर हे सुद्धा आहेतच. आणि यावर सुद्धा डिस्काउंट आहे. करेक्ट. चला, बाकी कोणते डाऊट असेल तर स्क्रीनवर माझा नंबर दिसतोय 8793382448, त्यावर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा. नेक्स्ट सेशनला भेटूया. दिस इज ऑल फ्रॉम माय साइड. थँक्यू व्हेरी मच.